सेटअप करून हल हल थोडं बेस कमी करा. राजू दादा कुठे दिसतच नाही. हल हल ओके ठीक आहे. लेवल द्या. हल 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 थोडं इको दे फक्त. हल ओके ठीक आहे. स्टार्ट. हॅलो 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 ओके. 1 2 3 4 स्टार्ट.
हल 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 मॉनिटरला थोडा आवाज द्या दादा. हॅलो हल 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 फक्त आवाज वाढव बाकी काय चेंज नका करू. हल 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 एकदम प्लेन वाटतंय आतमध्ये. हल 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 ओके ठीक आहे. मंडळी करायची का सुरुवात. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. असाच आवाज शेवटपर्यंत राहू द्या. सुरुवात करतोय कार्यक्रमाला. माझी वंदना या समयी तुझ्या चरणी रसिका मला शीलता वंदनाचा तुझ्या चरणी का सेवा मानूनी असावी रणी साथ मज द्यावी एवढी ही आस माझी आज पूर्णत्वास न्यावी. तुमची सेवा करताना यावे मरणात काला कोणी पाखराला लागले काला कोणी पाखराला लागले करुणिया गातो शाहीर प्रफुल्ल करुणिया गातो शाहीर प्रफुल्ल गातो शाहीर प्रफुल्ल गातो शाहीर प्रफुल्ल. स्वागतम सुस्वागतम रंगभूमी रंगदेवता नटेश्वराला त्रिवार अभिवादन करू. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना शाहीचा मुद्रा शाही मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा माझ्या गावचे ग्रामदेवत आई नवलनी या वीरांची आई जीवदानी माता जिच्या नावाने नाच चालू होतोय तो नाच चालू केलाय त्या आई संतोषी माता महाराष्ट्राच्या आराध्य दैवत कुलस्वामिनी तुळजा भवानी माझ्या राजापूर तालुक्यातील उन्हाळे गावात पावन करणारी गंगाबाई यांच्यात आम्ही नतमस्तक होतो. आज इथे जमलेले पानवडी गावातील आणि मुंबईतील रहिवासी त्याचप्रमाणे माझा मित्र परिवार नाथप्रेमी कलाप्रेमी यांना देखील शाहीर कपूरचा शाहीर मानाचा मुद्रा. आज या कार्यक्रमासाठी आपल्या लेखणीने साथ देणारे माझे कवी त्यांचा सुसंगती घडव हा पाठ दिल्ली बोर्डाच्या इयत्ता 7वीच्या पुस्तकात घेण्यात आला आहे. त्याने अनेक सिनेमालिकांसाठी आणि चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. अशा माझ्या कवी सुंदर यांना देखील मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे माझे सहकार्य
हा शाहीर गायक प्रफुल्ल पुजारी होमबाबू संसोड तालुका राजापूर यांच्या वतीने आपल्या स्वतःचा आभार मानतोय। आणि हो आज या कलियुगात बोले पैसा झाले त्याची वंदावी पावले तसेच ज्याची खाली जावी त्याची वाजवावी जाईल असे आपल्या वचनाला जागणारे आपले मित्र शनी महाडिक यांनी मला कार्यक्रमासाठी कॉलकडे संपर्क केला त्यासाठी मनापासून आभार मानतोय। या कार्यक्रमासाठी माझं त्यांनी नाव सुचवलं ते माझे मित्र परेश गाडगे दादा माझ्या देखील आभार मानतोय। त्याचप्रमाणे आई काळकादेवी म्हणजे जीवनदाता निधी संपन्नासाठी श्री जीव प्रजा संघटना पानगळी मुंबई यांच्या वतीने कोकणातील लोककला शक्तिकला कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे। या सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाला सुरुवात करतोय। त्याचप्रमाणे आज इथे आवर्जून उपस्थित राहिले आहेत ते पुण्यामध्ये काही मित्र संतोष काटकर बुवा, नितीन आंबळे बुवा, श्रीनाथ राऊत बुवा, राजेश शिवंत, अतुल कदम बुवा, जीवन मुलांचे बंधू जितेंद्र जीवन माझे मामा आचार्य मामा हे उपस्थित आहेत त्यांना देखील मानाचा मुद्दा करतोय। त्याचप्रमाणे सांगायला आनंद होतोय की आपण कलाकारांचे बाकी असलेल्या ओळख घरादारात आहे असे आमचे साहेब दिनेश कुलकर्णी साहेब त्यांना देखील शाहीर प्रभूंचा शाहीर मानाचा मुद्दा करतोय आणि माझ्या बाईला सुरुवात करतोय। आता राहिले ते माझे प्रतिस्पर्धी शक्तिवाले साहेब बुवा सांगून गेले हॅलो हॅलो लेवल हॅलो बुवा सुरुवातीला सांगून गेले की मी नालायक बुवा आहे त्याला नालायक बुवाचं त्यांना आता नालायकपणा काय आहे त्याकडे मी दाखवून देतो। तरी अशा नालायक शाहिराला या शाहीर प्रभूंचा शाहिरी मानाचा मुद्रा आणि मी माझ्या बाईला सुरुवात करतोय। मंडळी तुमचा पैसा वसूल करणार हा शब्द देऊन मी माझ्या बाईला सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र। आमचे साऊंडवाले दादा राजू पडाळे दादा यांना देखील मानाचा मुद्रा सुंदर साऊंड लावलाय शेवटपर्यंत
तुम्हाला जर लढायचं असेल तर शब्दाला शब्द लढवा, भिडायचं असेल तर विषयाला विषय भडवा आणि छेडछाड करायची असेल तर सुरांची छेडछाड करा. बघूया तुमच्यात किती दम आहे तो. संवादामध्ये विषय हा सुंदर असा घेतलेला आहे. हे रसिक राजा तुमच्यामुळे मी आज इथे मानाने सन्मानाने उभा आहे, म्हणून मी ही संवाद तुमच्या चरणाशी अर्पण करतोय. म्हणायचं काय लक्षात समोर.
अखंड हरिदास वैसा रामचंद्र पंडित घराण्याचा संतोषी माते तुझा गणपती बाप्पा मंगल मूर्ती आजच्या कार्यक्रमासाठी उद्योजक श्री दिनेश तळकर साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आले आहे. मंडळ त्यांचा आभार आहे. मंडळी तळकर साहेब म्हणजे कोकणातील प्रत्येक शाहिराचा आधारस्तंभ आहे. ते शाहिराच्या पाठीशी उभे आहेत म्हणून शाहिरांच्या प्रत्येक गाण्याला आर्थिक मदत करते अशी माणसं समाजात आहेत. म्हणून माझ्यासारखे कलाकार आपले हौसपूस करत असतात. त्यानंतर जेनिश शनी महाडिक यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आले आहे. त्यांचं एक फरमाईश आहे सजली ही धरणी हे गीत घ्यायचं आहे. तदनंतर आधी कार्याध्यक्ष दीपक महाडिक यांच्याकडून एक 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभार आहे. मंडळी शिवगर्जना मंडळाचे कार्याध्यक्ष श्री दीपक महाडिक यांच्याकडून नाच मंडळासाठी 500 रुपये बक्षीस आहे. नाच मंडळ आभार आहे. त्यांची मुलगी मुक्ता महाडिक ही आजारी आहे तर तिला लवकर बरी व्हावी ही आई काय चरणी प्रार्थना करतोय. एक मी फरमाईश आहे ती पूर्ण करतोय नंतर गाण्याला सुरुवात करतो. एक मिनिट सजली ही धरणी माझं हे गीत खूप व्हायरल झालं आहे. अशी फरमाईश आहे म्हणून मी गीत घेतोय. लक्षात ठेवा. सजली ही धरणी रान फुलांनी तुझी नाही गोडमाया उथळी गंगा नभातून अंगण गोरे
त्या बाबा त्या चाले आहेत ना मी चोकून बाजूला ठेवलेले आहे. गीत आता नेसके ते गण मी सवनाची आणि गणाची कटिंग देत नाहीये. माझं मी गण सादर करतोय. वेळेअभाव मी कटिंग देत नाही बाबा. हे माझा गण सादर करतोय. लक्ष असावं. सुरांची सुगंधात माझ्या गणाचा वास आहे. संगीताच्या छंदात माझ्या गणाचा वास आहे. शब्दाच्या बंधनात माझ्या गणाचा श्वास आहे. सारे Thank you.
मंडळ त्यांच्याकडून 500 रुपयाचं हे बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. गाण झालेलं आहे. आता आली ती गवळण. बुवा बरेच काय बोलून गेले. बुवांबरोबर जवळजवळ 10 ते 12 वर्षापूर्वी दैसरला बारी झाली होती. म्हणजे त्या दैसरला बारी झालेली 10-12 वर्षापूर्वी ते बुवाचे शब्द अजून कानावरती आहेत. बुवाने काय झोप लागत नाही अजूनपर्यंत. बुवा त्यातून जरा बाहेर या. तेव्हा कोण कोणाची वाट लावली होती, कोण कोणाचा मग लंगडं होतं ते रसिकजनांना माहिती आहे. इथे ते शिळं खायची मला सवय नाही, हे मी ते काढत नाही होता. तदनंतर बुवा बोलून गेले की बुवाची काढणार आहे. बुवा माझी काढणार आहे असे किती आले मी गेले. अशा तुमच्या मोकळ धमक्यांना मी काय भीक घालत नाही. म्हणून मी माझी गवळण सादर करण्यापूर्वी बुवाने जी गवळण गायलेली आहे, बुवाने प्रेमाची गवळण गायलेली आहे. बुवांना प्रेमानेच उत्तर देतोय. लक्ष असावं म्हणायचंय का? अशी होती. राधा राधा तुझीच कान्हा, कान्हा गोकुळीचा राणा. खूप वेळ झाला आता, आज तर लवकर भेटाया आली तुला माझं सोडून आता. तुमच्या गवळीची गट्टी प्रेमाने देतोय. लक्ष असावं. राधिके तुझा मी कान्हा, श्रीहरी हा प्रेम दिवाना. ध्यानी वाणी तूच तू राधे, तुझ्या वाचुनी करवेना. भेटाया आलो राधे कुंजवना. रंगाला दे गोड पंपी गाला. भेटाया आलो राधे कुंजवना. श्रीरंगाला दे गोड पंपी गाला. आता मी माझी गवळण सादर करतोय. बुवा गवळण म्हटल्यानंतर राधेचं प्रेम आणि कृष्णाची खोडकर वृत्ती हे समीकरण आलं. बुवानी प्रेमाने गवळण दिले. मी जरा खोडकर गवळण देतोय कारण इथे रसिकजन 250 रुपये खर्च करून आलेला आहे. त्यांचा पैसा वसूल होणं आणि मनोरंजन करणं हे शाहिराचं काम आहे. म्हणून गवळण सादर करतोय. लक्ष असावं म्हणायचं का? तुझ्या मालाची जो आज मी या आडवाटेला तुझ्या दोन्ही हंड्या बोलून नको कमी समजू मला. हा नावाचा नंद किशोर आहे. नको विरोध करू ये पोरी, तुला माझं रडून जाणाऱ्या. माझी गवळण सादर करतोय. लक्ष असावं. दे 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 हरीला दे. देऊ का गवळण? अरे दे दे गडावरची नको तुझी मानची दे. आता बसून राहिलं काही म्हणाल उभ्या उभ्यानी दूध मला दे. अरे दे दे दे
वर्षी नको तुझी खालचीच दे. माझा गवळीचा विषय आधी स्पष्टीकरण देतोय. गवळी शास्त्र आधारे घेतलेले आहे. अर्थाचा अनर्थ काढून घेऊ नका. की मथुरीला बाजारी या गवळी जात असताना श्रीहरी आपल्या सहोदरासह राधेच्या डोक्यावर असणाऱ्या 2 नद्या दुधाच्या घागरी मध्ये दही दूध पिण्यासाठी तो 16 सहस्त्र गवळींचा मेळा. हाच विषय या गवळीतून सादर करतोय. लक्ष असावं. अरे दे 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 हरी ना दे वरची नको तुझी खालचीच दे. दे 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 हरी ना दे वरची नको तुझी खालचीच दे. मधुर गायला ताई म्हणाय उभ्या उभ्यानी दूध मला दे. मधुर गायला ताई म्हणाय उभ्या उभ्यानी या गवळीसाठी श्री प्रकाश बाई कुमार प्रदेश बाई यांच्याकडून 201 रुपयाचा बहुमोलाचा पारितोषिक आलेला आहे. मंडळी त्यांचा आभार आहे. धन्यवाद. गौरव झालेला आहे. आता शक्तिधुराचा खरा आत्मा म्हणजे प्रश्न आणि उत्तर. भुवनी 9वीला होता तेव्हा तो हाच प्रश्न दिला होता आणि आताही तोच प्रश्न दिला आहे. माझा आवाज चांगला स्पष्ट जाऊ द्या. शेवटच्या कानाकोपऱ्यात जरी टाचणी पडली तरी माझ्यापर्यंत ऐकायला येऊ द्या. एवढी शांतता असू द्या. भुवनच्या प्रश्नाचा उत्तराचा उलगडा करतोय. भुवनचा प्रश्न असा होता की मंदोदरी आणि विभीषण त्यांना एक पुत्र रत्नाचा लाभ झाला. त्याचे नाव काय? भुवनची अशी अट आहे की मेघनाथ, प्रहस्त, अतिकाय, अक्षय कुमार, देवांत
नारंतक आणि त्रिशिरा ही नावे सोडून सांगायचं आहे. बुवा तुमच्या प्रश्नाचा उलगडा करतोय. लक्ष असावं, कारण तुमची सगळी भोका आहेत, तुमचे साथीदार आहेत, त्यांची पण लक्ष इथे असू द्या की माझ्या माहितीनुसार श्रीरामांच्या आज्ञेने विभूषणाने लंकेवर धर्माधारित राजवट स्थापली. तेव्हा राज्याचे सिंहासन परिपूर्ण होण्यासाठी मंदोदरी आणि विभीषण यांचा विवाह करण्यात आला. काही लोक परंपरेनुसार त्या दोघांना मेघवर्ण व तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे त्या पुत्राचं नाव मेघवर्ण असं त्या पुत्राचं नाव आहे. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. मंडळी, या कार्यक्रमासाठी भाजप पक्षाच्या कार्यकर्त्या मॅडम हजर झालेल्या आहेत. मला त्यांचे नाव माहिती नाही, तरी देखील मी या मॅडमच्या आमच्या नृत्य कला पथकातर्फे सहर्ष स्वागत करतोय. टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करायचे आहे. संदीप खेडेकर गाव सावर यांच्याकडून ते 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे. त्याचबरोबर अशोक बाईक यांच्याकडून अथर्व बाईक यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. बुवा आता तुमच्या प्रश्नाचा उलगडा केलेला आहे. आता माझा प्रश्न आहे का बुवा, जेव्हा दोघींना भेटले होते तेव्हा बुवांना हाच प्रश्न दिला होता. बुवा नालायक बुवा आहे, तेव्हा प्रश्नाचं उत्तर नक्कीच देतील अशी मी आशा बाळगतो. माझा प्रश्न असा आहे, या रसिकांच्या माहितीसाठी माझा प्रश्न असा आहे, बुवाला प्रश्नपत्र दिलेले आहे. माझा प्रश्न असा आहे की राम आणि रावणाचे युद्ध झाले त्यावेळी रावणाचा पुत्र इंद्रजित लक्ष्मणाच्या बाणाने मारला गेला. पुढे अग्निसंस्कार करण्यात आला. त्यावेळी इंद्रजिताची भार्या सुलोचना सती जायला निघाली. सती जायच्या वेळी ती गरोदर होती. तो गर्भ उदरातून बाहेर काढून सती गेली. तेव्हा तो गर्भ काढून कुठे ठेवला व तो किती महिन्याचा होता? त्या गर्भापासून 2 पुत्र जन्माला आहे. त्यांची नावे सांगायची बुवा व उत्तर प्रश्नाचं उत्तर ग्रंथ आधारे द्यायचं आहे. जर येत नसेल तर तिकडे हात घालू नका. तुमच्यावरती जबरदस्ती बिलकुल नाही. आता मी माझं पद सादर करतोय. कोण हरणार आहे, कोण इथे जिंकणार आहे, या रसिक प्रेक्षकांसाठी हा सामना रंगणार आहे. क्षणाक्षणाला या सामन्याची रंगत वाढणार आहे. कोण जेवढे बोलले आहेत त्याचं प्रत्युत्तर नक्कीच करणार. क्षणाक्षणाला या सामन्याची रंगत वाढणार आहे. अरे संदीप बुवा तू किती उडी उड्या मार, तुला हा प्रफुल्ल बुवा आज भारी पडणार आहे. अरे माझा तुझा डावाज रंग दे, ज्ञान तुझे ते किती आज या रसिकांना पाहू दे. अरे प्रश्न विचारतो तुला शाहीर उत्तर दे. तेरे गानात घालून सवाल ऐकून घे आणि
शेवटचं गीत घेतोय। या शिवगर्जना संघटनेची एक फरमाईश आहे। हे त्याने एकजुटीने एका मताने हा शक्तितुल्याचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि हा कार्यक्रम करण्याचं जे कारण आहे ते म्हणजे त्यांच्या मंदिरासाठी काही मंदिरासाठी त्यांच्या जीर्णोद्धारासाठी या निधीसाठी हा कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे। तर मी त्या देवीचं गाणं सादर करतोय। लक्ष असावं म्हणायचंय काय? उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा। आज या विरार नगरीत पहिला पानगोळी करांचा लढाला, पानगोळी करांचा लढाला, पानगोळी करांचा लढाला। पांगलोळी गावात छान मंदिर उभारले, पांगलोळी गावात छान मंदिर उभारले। काळकाईच्या स्वप्न साकार
पहिली बारी शास्त्र आधारे केलेली आहे. बुवा जर चिडून करायची असेल तर दुसऱ्या बारीत जे मी बोलले ते सहन करण्याची ताकद ठेवा. तुम्हाला दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतोय आणि माझी प्रथम फेरी संपली अशी जाहीर करतोय. पांचाळ पांडुरंग महाडिक यांच्याकडून एक 101 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलेलं आहे.